सोलापूरच्या मोदी हिंदू स्मशानभूमीत घडली भयंकर घटना। दफन केलेल्या 10 महिन्याच्या बाळाचा मृतदेह झाला गायब। 14 तारखेला दफन आणि 16 तारखेला मृतदेह गायब। नातेवाईकांना बसला धक्का। घटनास्थळी सदर बाजार पोलिसांनी दिली भेट। नेमका मृतदेह गेला कुठे, नातेवाईकांचा सवाल। पोलीस म्हणतात तपास सुरू। मोदी स्मशानभूमीतील घटनेने उठत आहेत अनेक सवाल। पाहुयात लोकप्रधान न्यूज चॅनलचा विशेष वृत्तांत। सोलापूरच्या मोदी हिंदू स्मशानभूमीत दफन करण्यात आलेल्या एका 10 महिन्याच्या बाळाचा मृतदेह गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेने पोलीस देखील चक्रावले असून नातेवाईकांना देखील मोठा धक्का बसला आहे। सोलापूर शहराच्या विजापूर नाका झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या वाघमारे कुटुंबियातील अवघ्या 10 महिन्याच्या प्रियांश वाघमारे या चिमुकल्याला डोक्यात मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाल्याने सोलापूरच्या एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी 11 जून रोजी दाखल करण्यात आले होते। त्याच्यावर उपचार सुरू असताना 14 जून रोजी त्या बाळाचे निधन झाले। वाघमारे कुटुंबात प्रियांश याच्या रूपाने घरातील लहान पाहुणा म्हणून आलेल्या या चिमुकल्याच्या अचानक एकाकी जाण्याने वाघमारे कुटुंबात अगोदरच दुःखाचा डोंगर कोसळला असताना आता स्मशानभूमीतून त्याचा मृतदेह देखील गायब झाल्याने नातेवाईकांना धक्का बसला आहे। ज्याने अजून जग देखील बघितलेलं नाहीये अशा चिमुकल्याच्या एकाकी जाण्याने परिवार दुःखात बुडालेला असताना मोदी हिंदू स्मशानभूमीत घडलेल्या या खळबळजनक घटनेने वाघमारे कुटुंबीय चक्रावले आहेत। 14 जून रोजी दुपारी प्रियांश वाघमारे याला मोदी हिंदू स्मशानभूमीत दफन करण्यात आले होते। दफन विधी पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी दगड, फरशी व काटेरी झुडूप लावून सर्वजण निघून गेले। आज 16 जून रोजी मयत बाळाचा 3रा दिवस असल्याने नातेवाईक मोदी हिंदू स्मशानभूमीमध्ये आल्यानंतर त्यांना जे दिसलं ते पाहून त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली। 2च दिवसांपूर्वी ज्या बाळाला दुःखद वातावरणात दफन करण्यात आले होते त्या बाळाचा मृतदेह त्या खड्ड्यामध्ये दिसला नाही। संशय आल्यानंतर माती उकरून बघितली तर त्यामध्ये 10 महिन्याच्या बाळाचा मृतदेह गायब असल्याचे त्यांना दिसून आले। घटनेची गंभीरता ओळखून वाघमारे कुटुंबियांनी तातडीने सदर बाजार पोलिसांना फोन केला। पोलिसांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्या ठिकाणी पाहिले असता बाळाचा मृतदेह दिसून आला नाही। आजूबाजूला देखील पाहणी केली असता कोणताच अवयव त्यांना पोलिसांना सापडला नाही। 14 तारखेला दफन केले आणि 16 जूनला 3ऱ्या दिवशी दूध पाजण्याच्या विधीसाठी कुटुंबीय आले असता त्यांना घडलेला हा प्रकार पाहून धक्काच बसला। सदर बाजार पोलिसांनी डॉग स्क्वॉड आणून घटनेची शोध मोहीम घेतली, मात्र त्यांना देखील कोणताच ठोस पुरावा मिळून आला नाही। नातेवाईकांनी या घटनेची गंभीर चौकशी करावी अशी मागणी पोलिसात केली। नमस्कार, मी यश उडानशिव। 11 तारखेला सकाळी स्पॅन हॉस्पिटल येथे माझ्या भाच्याला ॲडमिट करण्यात आलं होतं। तर ॲडमिट करत असताना ट्रीटमेंट चालू असताना असं आढळण्यात आलं की त्याच्या मेंदूमध्ये ब्लड क्लॉटिंग झालं आहे। तर मग त्यानंतर त्याची ट्रीटमेंट चालू होती। तर मग 14 तारखेला सकाळी त्याची मृत्यू झाली। तर मग आम्ही त्या 14 तारखेलाच दुपारी 2-3च्या दरम्यान त्याचा अंतिम संस्कार केलं मोदी स्मशानभूमी येथे। मग त्याचा अंतिम संस्कार झालं। आज 3रा दिवस होता। तर 3ऱ्या दिवशी आम्ही त्याला दूध पाजण्यासाठी त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी जे मृतदेह होतं ते तिथं नव्हतंच, खड्डा होता फक्त त्या ठिकाणी मृतदेह नव्हता। तर आम्ही सकाळी लगेच पोलीस प्रशासनाकडे असं तक्रार केली की असं या ठिकाणी मृतदेह नाही आहे। तर मग पोलीस प्रशासन तिकडे गेली, परत त्या ठिकाणचं पाहणी केली, इन्व्हेस्टिगेशन वगैरे सुरू होतं। तर मग आता सध्या आमचं हे म्हणणं आहे की लवकरात लवकर जे काय हे प्रसंग झाला आहे त्याच्यावर दखल घ्यावी अशी आमची मागणी आहे। बाळाचं नाव काय होतं आणि वय किती होतं? बाळाचं नाव प्रियांश वाघमारे होतं आणि 10 महिन्याचं होतं बाळ। काय झालं बाळाला? बाळाला ब्लड क्लॉटिंग झालं होतं ब्रेनमध्ये। हॉस्पिटलमध्ये दाखल होतं? स्पॅन हॉस्पिटल 7 रस्ता 14 तारखेला। आणि तुम्ही दफन कधी केलंय? 14 तारखेलाच दुपारी।
आणि आज म्हणजे तुमची विधी काय होती आज? आज तिसऱ्या दिवसाची दूध पाजायची विधी होती. तिथे गेल्यानंतर काय आढळलं तुम्हाला? तिथे गेल्यानंतर असं आढळलं की ज्या ठिकाणी आम्ही ते दफन केलं होतं ना त्या ठिकाणी ते नव्हतंच बाळ. माती वगैरे सगळे बाहेर काढलेली होती. त्या ठिकाणी बाळच नव्हतं. मग तुम्ही आजूबाजूला चौकशी केली का? आजूबाजूला त्या ठिकाणी आम्ही चौकशी करण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूला बघितलं पण त्या ठिकाणी फक्त जे मृतदेहावर कापड टाकलेले होते ना तेच होते आजूबाजूला फक्त. त्या ठिकाणी काय वॉचमॅन वगैरे नव्हते, काय कोणी नव्हतं. काय तुमचा संशय आहे, कशामुळे झाला असेल काय? आमचा संशय तर असं काय नाही, पण पोलीस प्रशासनाचं असं म्हणणं आहे की ते हे केलेत, म्हणजे जे काय डुक्कर वगैरे असतील, जनावर वगैरे असतील ते आले असेल असं म्हणणं आहे. आम्हाला तर नाही वाटत, कारण आजूबाजूला पायाचे जे फुटप्रिंट असतात जनावराचे ते काहीच दिसत नाही. आणि आजूबाजूला जे काय बॉडी पार्ट्स असतील ते पण काहीच नाही, म्हणजे असं दिसूनच येत नाही की कुठलं जनावर नाही असं केलं असेल. पोलीस घेते तक्रार तुमची घेतली? पोलीस आता तर तक्रार घेते, आता स्टेटमेंट वगैरे घेणं चालू आहे. तुम्ही राहायला कुठे? 2 नंबर जोड. नातेवाईकांकडून फिर्याद घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. या संदर्भात लोकप्रधान न्यूज चॅनलने सदर बाजार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काटे यांच्याशी संपर्क साधला असता आमचा तपास सुरू आहे, नेमकी घटना कशी घडली, आम्ही घटनास्थळी देखील भेट दिलेली आहे, हे कृत्य कोणी केले हे तपासाअंती समोर येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र सोलापुरात मोदी हिंदू स्मशानभूमीमध्ये घडलेल्या गंभीर घटनेने अनेक सवाल देखील उपस्थित होत आहे. नेमकं 10 महिन्याच्या बाळाचा मृतदेह गेला तरी कुठे? 10 महिन्याच्या बाळाचा मृतदेह कोणी नेला? बाळाचे मृतदेह घेऊन जाऊन कोणी त्याचा गैरप्रकार तर केला नाही ना? यापूर्वी देखील असे प्रकार मोदी स्मशानभूमीत घडले आहे का, असे सवाल विचारले जात आहे. लोकप्रधान न्यूज चॅनलच्या टीमने मोदी हिंदू स्मशानभूमीत घटनास्थळाची पाहणी देखील केली. त्या पाहणीतून देखील अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. रात्रीच्या सुमारास नेमकं स्मशानभूमीत काय घडतंय याची कोणालाही कल्पना नसते. या ठिकाणचे सुरक्षा रक्षक रात्री 10-11 वाजेपर्यंत असतात. त्यानंतर स्मशानभूमीत कोणीही नसतो. अशा वेळी रात्री मध्यरात्री कोण येतो कोण जातो याची कोणालाही कल्पना नसते. त्या ठिकाणी ना सुरक्षा रक्षक असतो ना सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामुळे नेमकं काय घडलंय हे सांगता येणार नाही. तर दुसरीकडे या पाहणीवेळी काही जणांनी अशी देखील शंका व्यक्त केली आहे की मोदी स्मशानभूमीत मोकाट कुत्री व डुकरांचा हैदोस वाढला आहे. डुकरांचे अनेक कळप स्मशानभूमीतील झाडाझुडपात वास्तव्यास आहेत. मोदी स्मशानभूमीत डुकरांच्या कळपाकडून थडग्यांची नासधूस केली जाते. ठिकठिकाणची माती खड्डे उकरले जातात. कदाचित या मोकाट डुकरांकडून जनावरांकडून त्या बाळाचा मृतदेह उकरण्यात आल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. मात्र नेमकं त्या 10 महिन्याच्या बाळाचा मृतदेह गेला कुठे हे पोलीस तपासाअंती स्पष्ट होणार आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. पोलीस प्रशासनाकडून जोपर्यंत तपास येत नाही तोपर्यंत कोणताही दावा करता येणार नाही. मात्र मोदी हिंदू स्मशानभूमीत 10 महिन्याच्या बाळाच्या मृतदेहासंदर्भात जी घटना घडली ती अत्यंत घृणास्पद म्हणावी लागेल. कारण मोदी हिंदू स्मशानभूमी ही जुनी स्मशानभूमी आहे. आजूबाजूच्या अनेक परिसरातून मृतदेहांची विल्हेवाट या ठिकाणी लावली जाते. अंत्यसंस्कार त्यांच्यावर दफन केले जातात. त्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी पालिका प्रशासन पोलीस प्रशासन काय उपाययोजना करतात हे पाहावे लागेल. प्रियांश वाघमारे याच्या बाबतीत जे घडलं ते पोलीस तपासाअंती आता स्पष्ट होणार आहे. अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध.
स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.